हॅलो आपलं सॉरी हां नहीं सर काम है काम है सर आप पूछने को बोला मुझे क्या बोल रहा था? सर मेरी मम्मी आने हाँ मैं समझ गया पेरेंट्स मीटिंग करके आया होगा आना सर चलिए ठीक है अच्छी बात है हाँ ए, चलिए बेटा स्टार्ट करते हैं अगला पार्ट है हमारा देखो काल आपण काय बघितलं होतं रे काल क्वेश्चन दिले होते काल आपण डिफरन्शियल इक्वेशन संपवलं 6.3 संपवली होती बेटा ए श्रवण तू आल्यावर चालू नको रे डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणण्यासाठी रेड्यूस करण्याची आपण मेथड पाहिली बरोबर आहे तोळे यस सर त्याच्यातले जे उरलेले क्वेश्चन होते ते तुम्ही ट्राय केले का ते करणार का घेऊ आता पटकन सांगा मला नाही घेऊ नका सर करणार सेम टाइप डाऊट आला तुम्ही विचारा सेम टाइपचे क्वेश्चन आहेत काय करायचं कळलेले त्याच्यामध्ये हा आता लक्षात घ्या पुढचा अत्यंत महत्त्वाची जी एक्सरसाइज आहे आपली जी डिपेंडंट आहे अगेन वी हॅव टू सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला परत एकदा डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचे पण आता जे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचे त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आणि मागच्या एक्सरसाइज मध्ये फरक काय आहे तर आता जो डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचंय ते डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस मध्ये फरक काय असतो रे होमोजिनियस म्हणजे त्याचा डिग्री एक ही सॉल्यूशन नाही त्याची डिग्री हे राहते 2 का 3 राहते असते मा थोडे एवढा विस्कटल्या मी बोलला काहीतरी आणि तू बी बार कटला नाही सर डिग्री 2 राहते मा होमोजिनियस थोडे प्लेनच सोडलं नाही रे काही बोलला हा बेटा होमोजिनियस काय होता अरे नाही काय तू सांग काय भैया इकडे बसलं मध्ये आता एवढं राग आहे ना आहे ना इकडे क्वेश्चन बोला कि सादा बस तसंच बस क्या क्वेश्चन बोला कि सिर्फ सर होमोजेनियस जिसके अंदर मिक्स हो सकते हैं मिक्स नहीं सिर्फ सेम होमोजिनियस इक्वेशन सर ते 2 डिग्री राहते पेअर ऑफ सेट लाईन मध्ये असं दिलं होतं त्याची डिग्री 2 राहते बस अरे. सेपरेबल नाही होत. अरे रताळ्यांनो मला तुम्ही सांगा मी एक तुम्हाला सांगितलं जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय आपण लिहिलं होतं ax स्क्वेअर प्लस 2ax प्लस 2fy प्लस ते काही नाही सर twice hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equals to 0. This is a general equation of second degree in x and y. Yes, sir. लेकिन हमने homogeneous equation of second degree in x and y क्या लिखा था? सिर्फ इतना पार्ट लिया है. This is homogeneous. ये जो डब्बे में डाला है ना, ये homogeneous है. तो मैंने उस समय भी आप लोगों को बताया था कि homogeneous और general equation में फर्क क्या होता है? जब मैंने कहा जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाई तब ये होता है कि जनरल इक्वेशन जब लिखते हैं इन सेकंड डिग्री सॉरी जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री तो उसमें ये होता है कितने वेरिएबल में ले रहे हो दो तो प्रत्येक वेरिएबल का 2 वाला पावर रहेगा दोनों का मिक्स 2 वाला पावर रहेगा x का 2 वाला पावर है y का 2 वाला पावर है दोनों की मल्टीप्लिकेशन का 2 वाला पावर है इसका 1 इसका 1 2 तो सेकंड डिग्री वाले 3 टर्म्स रहेंगे फिर फर्स्ट डिग्री वाले टर्म्स रहेंगे और कांस्टेंट रहेंगे ये जनरलाइजेशन होता है इक्वेशन का लेकिन जब आप किसी इक्वेशन को होमोजेनियस इक्वेशन बोलते हो तो सिर्फ बहुत सिंपल बात है याद रखना कि जब आपने किसी इक्वेशन को होमोजेनियस इक्वेशन कहा तो उस इक्वेशन में जितने टर्म्स आ रहे हैं सभी टर्म्स का डिग्री सेम होना चाहिए बस बात खत्म है मुझे जब इसको होमोजेनियस इक्वेशन बोलना था मैंने आगे वाले टर्म्स हटा दिए अब जब मैं इसको होमोजेनियस इक्वेशन बोल रहा हूँ अरहंत जब मैं इसको होमोजेनियस इक्वेशन बोल अरहंत जब मैं इसको होमोजेनियस इक्वेशन बोल रहा हूँ जब मैं इसको होमोजेनियस इक्वेशन बोल रहा हूँ जब मैं इसको होमोजेनियस इक्वेशन बोल रहा हूँ तो इस वाले टर्म का डिग्री क्या है 2 इस वाले टर्म का डिग्री क्या है 2 अरे रताले ये 1 + 2 है और इसका डिग्री क्या है काय फालतू जोक मारून हसते भी घाण याची डिग्री 2 याची डिग्री 2 याची डिग्री 2 हां सर
तिघांची डिग्री टू ला पकडलं, तू हे नाही पकडलं की सगळ्यांची डिग्री सेम आहे, 3 बी असू शकते 10 बी असू शकते. होमोजिनियस इक्वेशन त्याला म्हणायचं की त्या इक्वेशन मध्ये जेवढ्या टर्म्स आहेत सगळ्यांची डिग्री सेम असायला पाहिजे. मग ते 2 असू द्या नाही तर 200 असू द्या. 2 ला पकडलं, तू होमोजिनिटीला नाही पकडलं की बाबा डिग्री. आणि त्याला सोफिस्टिकेटेड वे ना इन मैथमेटिकल वे हाउ वी रिप्रेजेंट दैट द गिवन इक्वेशन होमोजेनियस. तो f ऑफ x y एक फंक्शन है, मान लो इक्वेशन है, ठीक है. तो अगर आप f ऑफ लैम्बडा x लैम्बडा y लेते हो तो लैम्बडा रेज टू n f ऑफ x y आप उसको लिख पाते हो. तो वो क्या बनता है. आता हे जे पद्धत आहे याच्यातून कळत नाही बरं का आपल्याला पटकन काय म्हणायचं आहे. पण हे तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा सगळ्यांची डिग्री सेम असते. कळतंय का. ए लक्षात येते का. आता सिंपल पद्धतीने आपण काय लक्षात ठेवणार आहे. आपल्याला सिंपल काय लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवणार. होमोजेनियस डिग्री इक्वेशन सेम राहते. जेवढ्या टर्म्स आहेत त्या इक्वेशन मध्ये सगळ्या टर्मची डिग्री काय असणार आहे. इथं तर रिप्रेझेंटेशन आहे का? तिथे जर रिप्रेझेंटेशन आहे का? जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री f of इक्वेशन. x, y Yes. ते मी मुद्दाम नाही सांगत आहे बा. ते झालं जनरली कसं डिफाइन केलं जातं. कळतंय का. हा. मी सांगतो पण विनाकडे वेळ व्हायचंय. साधी सिंपल गोष्ट काय लक्षात ठेवायची. होमोजेनियस डिग्री इक्वेशन सेम. डिग्री सेम. जितक्या टर्म्स आहेत सगळ्यांच्या डिग्री सेम असायला पाहिजे. तर ते काय झालं होमोजिनियस. मला सांगा जे इक्वेशन होमोजिनियस असतं त्याच्यामध्ये कांस्टेंट टर्म येऊ शकते का. क्योंकि कांस्टेंट टर्म आएगा तो उसका डिग्री 0 होता है. और 0 डिग्री मतलब दूसरे किसी वेरिएबल अगर लीनियर भी लेते हैं तो भी वो होमोजेनिटी को ब्रेक करेगा. अगर आप लीनियर इक्वेशन भी लेने की बात करेंगे त्याला कांस्टेंट काढला तर. कांस्टेंट हटाना पड़ेगा अगर उसको होमोजेनियस बनाना है. बात समझ में आ रही है. तो कांस्टेंट की होने की गुंजाइश ही नहीं होती. तोला कांस्टेंट की गुंजाइश होती है क्या. नहीं होती. ठीक है. हाँ तो ये तो मतलब मैं ऐसे ही बता रहा हूँ आपको ध्यान में रखने के लिए. अब हमें जो डिफरेंशियल इक्वेशन सॉल्व करना है वो होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन रहेगा. हमारे पास तो फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन है. हम अभी इतने भी बड़े नहीं हुए कि फर्स्ट ऑर्डर के आगे डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व कर पाए. उसके लिए आपको इंजीनियरिंग का वेट करना पड़ेगा. इंजीनियरिंग में आपको सॉल्व करने पड़ेंगे हायर ऑर्डर डिफरेंशियल. ठीक है. तो अभी हम लोग फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व कर रहे हैं. मतलब हमारे पास dy by dx ही रहेगा. सवाल सिर्फ इतना है कि अगर आप पहचान लेते हो कि आपके पास जो डिफरेंशियल इक्वेशन है वो होमोजेनियस है. मतलब क्या dy by dx के साथ में जो बाकी x y टर्म्स आ रहे हैं जितने भी टर्म्स आ रहे हैं सबका अगर डिग्री सेम होता है तो उसको सॉल्व करने का एक मेथड है. उसको भी आप वेरिएबल सेपरेबल से सॉल्व करेंगे लेकिन उसको वेरिएबल सेपरेबल में कन्वर्ट करने के लिए आप कोई सब्स्टिट्यूशन करते हो. वो सब्स्टिट्यूशन हमें समझना है. ठीक है. करते तो क्या सब्स्टिट्यूशन है. आपको जो भी होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन दिया हुआ रहेगा. ठीक है. तो उसको वेरिएबल सेपरेबल मेथड अप्लाई करने के लिए आपका सब्स्टिट्यूशन रहने वाला है y = vx. क्या कह रहा हूं मैं. स्टैंडर्ड सब्स्टिट्यूशन है y = vx. या फिर आप लिख सकते हो x = uy. अब ये इसको और सिंपल बताऊं मैं आपको. देखिए हाँ ये तो मोबाइल है. अच्छा ये तो अच्छा बना लिया बच्चों को. y by x को हम रखते हैं v. y by x को रखते हैं हम v और x by y को रखते हैं हम u. तो ये कैसे डिसाइड होगा कि y by x वाला सब्स्टिट्यूशन करना है या x by y वाला. तो याद रखना कि आपके पास dy by dx हो मार्केट में. अगर dy by dx हो तो ये वाला सब्स्टिट्यूशन काट देंगे. मार्केट में अगर dx by dy. अब मार्केट में का क्या मतलब है उस क्वेश्चन का. dx by dy है. तनवानी शॉप में आ गया. मार्केट का क्या मतलब है. dx by dy है तो dx by dy है. तू लक्ष्य दीवार का तो x by y = u रखना है और y by. देखो ये बहुत रेयर है. ये जो प्रजाति है ये बहुत रेयर पाई जाती है और इसका इस्तेमाल बहुत रेयरली करना पड़ता है. 10 क्वेश्चन में से 2 क्वेश्चन ऐसे होते हैं 8 ऐसे होते हैं. लेकिन साला हमारा नसीब भी ऐसा है कि अगर एग्जाम में ये फेंक के मारा तो बस समझने का तरीका यही है. एक तो क्वेश्चन के अंदर बोलत नुसतं बोलत राहा. तुमचं चालू आहे.
एक तो क्वेश्चन के अंदर आपको x बाय वाई सीधा सीधा दिखेगा, क्वेश्चन के अंदर आपको x बाय वाई दिखेगा तो समझ में आएगा कि भैया x बाय वाई की जगह सब्स्टिट्यूशन करना है, या फिर y बाय x सीधा दिखेगा। और dy बाय dx और dx बाय dy की रही बात तो वो आपके हिसाब से आप ले सकते हो, जैसे समथिंग इनटू dy दिया है, समथिंग इनटू dx दिया है, तो कोई बच्चा dx बाय dy भी लिख सकता है, और कोई बच्चा जो है वो dy बाय dx है। अब जो कुछ बच्चे होते हैं जिनको बेकार सवाल पूछने की आदत होती है, लक्ष्य नाही इकडे म्हणून मला म्हणावं लागलं तसं काय लिहितोय लक्ष्य दी, तो वो क्या करेंगे, जानबूझ के dx बाय dy लिखेंगे और पूछेंगे सर यहाँ पे हम x बाय y को u क्यों नहीं रख सकते। लिख सकते ना सर, लिख सकते हैं, वही तो बोल रहा हूँ मैं, आप ही की तो बात हो रही है। मैं ये कह रहा हूँ कि सीन ये है कि dy और dx अलग अलग है, तो कुछ लोग इसको dy बाय dx भी लिखेंगे और कुछ इसको dx बाय dy भी लिखेंगे, तो आप जो लिखते हो उस हिसाब से आपको सब्स्टिट्यूशन करना है, लेकिन ज्यादा खेल किसका चलता है, इसका। चलिए अब सीधा मैं आप लोगों को और ज्यादा आपकी ते जे dx by dy आहे, त्याला आपण डिनॉमिनेटर 1 by dy by dx पण लिहू शकतो, लिख सकते हैं ना। त्याला 1 by v। हा म्हणूनच सर म्हणतो ते ये देखो बहुत सारी संभावनाएं होती है, संभावना म्हणलं मी पण। बहुत सारी संभावनाएं होती है, लेकिन सबसे सही तरीका क्या है, सटीक, जो सीधा सीधा समझ में आता है। इक्वेशन को देखो, y बाय x दिखाई दे रहा है, y बाय x इज इक्वल टू v रखो, x बाय y दिखाई दे रहा है, x बाय y इज इक्वल टू u रखो। v भी रख सकते हो, लेकिन एक नोटेशन एक जगह यूज किया तो दूसरे को दूसरी जगह तोला ध्यान दो यहाँ पे। मी आज क्लास में म्हणणार तो लक्षण कुशल मोबाईल पाहत राहतो नाला। ए तो होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन त्याला किती माझी वाटेल माहिती आहे मित्राला। तर आज पीडीएफ आहे, पीटीएम आहे, पण आता तुम्ही मैत्री कमी झाली वाटतं ते, त्याचे फोटो काढून टाकले, व्हिडिओ काढून स्कूटीवर बसलेले। त्यानेच काढलेला. तेच काढले काय, आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलता का टाकायचा। चुकून टाकलं बरं, ठीक आहे, जाऊ दे, काही मोठी गोष्ट नाही। काय तू आता बघा, आता एक्सरसाइज 6.4 तिथं कोणी आपल्याला लिहून सांगणार नाहीये की बाबा हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन याला ही मेथड वापरू म्हणून, कळतंय का। आपल्याला रॅन्डमली क्वेश्चन येणार आपल्या समोर का डिफरन्शियल इक्वेशन तर सॉल्व्ह करायचं। आता 6.1 मधलं काय म्हणलं प्रश्न, हे काय नाले घे तू, काय काय 1 मिनिट होतोय म्हणजे याला मोबाईल महत्वाचा आहे आणि आम्हाला 1 मिनिट म्हणते एवढी हिंमत। आता नंतर करत राहतो। त्या दिवशी एक नवीन वाक्य ऐकलं, सांगेल मी तुम्हाला नंतर। आता नाही, हे मी हा क्वेश्चन झाल्यावर लिहायला वेळ दिला ना तेव्हा पॉज करून सांगेल, यांना नाही गिळू द्यायचं। रिकॉर्डिंग देखने वाले को वो सुविधा नहीं है, ठीक है। वो अतिरिक्त नॉलेज वाली सुविधा उनसे हम लोग काट लेते हैं। काय म्हटलेले हे बस कधी काय म्हटले, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन। बघा पहिला प्रश्न आहे, हा काय येतो, x sin x y by x x into sin of y by x dy equals dy पुस्तक y sin of y by x minus x dx। आता एक साधी सरळ गोष्ट लक्षात घ्या तुम्ही इथं। आता जर मला हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं आहे, ऑब्वियसली फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे dy by dx आहे, बरोबर आहे। आता हे dx ला तुम्ही इकडे बी आणलं, प्रॉब्लेम इथं असा आहे की तुम्ही व्हेरिएबल सेपरेट कसं करणार, y by x लावून बसलेले साइनच्या आतमध्ये। त्याची मागच्या वेळेस आपण केलं होतं ना, तीच मेथड आहे, एक पद्धतीनं तीच मेथड आहे। मागच्या वेळेस काय केलं होतं आपण, रिड्यूस केलं नव्हतं, जे बी आतमध्ये असते त्याच्या जागेवर आपण काहीतरी सबस्टिट्यूट करत होतो। इथं त्यांनी अधोरेखित करून तुम्हाला सांगितलेले। आता इथं फक्त तुम्हाला हे ऑब्झर्व करायचंय की होमोजेनियस इक्वेशन आहे की नाही, याच्यामध्ये किती टर्म्स दिसतात ते तुम्हाला, प्रत्येक टर्मची डिग्री किती ती लक्षात घ्या। ही पहिली टर्म, बरोबर, इथे एकच टर्म आहे ना, ह्याची डिग्री किती आहे, साइन 1 x⁻1 आहे, x⁻1 आहे ना। हा इथं बघा, इथं काय आहे, याचं y⁻1 बरोबर आहे, आणि इथं काय आहे, ह्या टर्म मध्ये पण x⁻1 आहे। होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे। सर साइनची डिग्री झाली मग साइनची काय डिग्री असते, साइनचा काय संबंध, सर ते sin मधली जी टर्म आहे ती y by x ते आतमधला व्हेरिएबल आहे ना, त्याचा काय संबंध सर्व डिग्री चूक आहे त्याची सर आपण
कौन सी डिग्री टू? होमोजेनियस है कैसे समझा? टू का डिग्री सेम होनी सेम चाहिए. सेम हाँ तो सेम होनी चाहिए. तू आणखी डोक्यात तेच फिटे वाटतं टू पाहिजे. ते टू बोल रहे अरे ये पेयर ऑफ स्ट्रेट लाईन पण आहे हेडश वेस्ट तो काय चालू असतो हां त्यानंतर हा तू आता काय नको येतो त्याच्यामध्ये हां नंतर सेपरेट वेळ येते त्याला व्हेरिएबल सेपरेबल करायचे. मग आता इथं क्लिअर कट ढळढळ काय दिसेल? वाय बाय ढळढळ वाय बाय एक्स दिसेल. बरोबर आहे. V. म्हणजे सबस्टिट्यूशन काय राहणार तुमचं पुट y बाय x इज इक्वल टू v म्हणजेच y इज इक्वल टू काय झालं रे vx. मग तुम्ही याला काय करणार? जर तुम्ही y इज इक्वल टू vx ठेवलं तर तुम्ही डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. कळतंय का? dy by dx. जर तुम्ही x इज इक्वल टू uy ठेवलं तर तुम्ही डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे dx बाय dy चं रिप्लेसमेंट. म्हणजे तुम्ही कम्प्लिटली सिनेरिओ बदलताय. आता तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं तुम्ही dy बाय dx ला हटून त्याच्या जागेवर डायरेक्ट नवीन आणणार आहे. तुम्ही dy बाय dx आणणार. कळतंय का? हा. हो सर. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x तर y चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? dy बाय dx. आणि v आणि x हे दोघेही प्रोडक्ट रूल तुम्ही इथे इस्तेमाल करणार कारण v डिपेंडंट आहे ऑन x. कळतंय का? v कॉन्स्टंट. v अरे v डिपेंडंट आहे ना x वर. हां समजलं. वेरिएबल है ना v कांस्टेंट कैसे कहता हूँ? यस सर. v डिपेंडेंट है x पर. तो अगर मुझे इसको डिफरेंशिएट करना है, अगर ये कांस्टेंट होता तो बात अलग थी, लेकिन ये खुद ही x के ऊपर डिपेंडेंट है तो यहाँ प्रोडक्ट रूल अप्लाई होगा. तो पहला फंक्शन As it is. दूसरे का डेरिवेटिव 1 One. प्लस दूसरा एज इट इज पहले का डेरिवेटिव dv dy बाय by dx. तो dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x इनटू dv बाय dx. ठीक है. यस यस सर. हे तुम्हाला रिप्लेसमेंट कुणाचं भेटले रे? dy बाय dx dy by रिप्लेसमेंट dx. भेटलेले. बरोबर आहे. हो. हां. आणि तुमच्या जवळ ह्याची जागी ही व्हॅल्यू आलेली आहे. आता हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवणार आणि बघणार काय होते. तर ते मग आता सगळ्यात पहिल्यांदा dy बाय dx काय आहे ते लिहूयात आपण. तुमच्याजवळ काय गिवन इक्वेशन तुम्ही एक तर dy इज इक्वल टू dx करून मी इथे लिहू शकता. dx कॅन्सल करू शकता किंवा dy बाय dx ची जागी व्हॅल्यू dx इकडे घेऊ. dx इकडे घेऊन टाका. हां. तर गिवन इक्वेशन काय आहे? x इनटू sin ऑफ y by x. y by x into dy by dx is equal to y into sin of y by x minus x. तोल मातोला. चला आता हे 1 न 2 न 3 न हां याची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायची, याची व्हॅल्यू याच्यात आणि याची व्हॅल्यू याच्यात. हां हे नीट पाय कसं पाहिजे. हां एवढं बघा ताण यायला याच्यामध्ये. हां x इंटू sin v. sin v. सर x च्या जागी नाही लिहायचं काही. कसं लिहिणार आहे? dx आहे ना खाली, काय विषय आहे? x च्या जागेवर टाकून लिहायचं. x च्या जागी dx आहे ना हा तेच ना. आणि dv बाय dx होणार आहे. dv by dx. y कटवायचं फक्त. हां x इंटू sin v. v. हां dy बाय dx च्या जागेवर v plus हो हो. हो y च्या जागी y sin v. vx Vx. vx इंटू sin v sin v minus x. x. ठीक आहे. हो सर. आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. हो हो. आता याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. vx x v sin v vx vx x v sin v. सर हम लोग y by x नहीं कर सकते. x को y को y divided by x नहीं कर सकते. y डिवाइडेड बाय x काय बोलतोय तू? सर y को उधर से डिवाइडेड बाय x करेंगे तो वो वहां से भी डिवाइडेड बाय x हो जाएगा. तो म्हणतोय दोघं साइडला हाँ दोनों साइड x ने डिवाइड करा. मग तिथं जर x कॅन्सल होऊन जाईल तिथं y by x येईल आणि इथं x by y येईल. ए मेरे को करने दे रे पहले. असं काय म्हणजे ये फर्क है. नहीं तो इजी वाला होगा. ए थोडा दुसरे भाई पोराला पहिलेच पचू दे मग पुन्हा आणखी तुम्ही दोघं थोडे शांत बसत जा पहिले. आल्यापेक्षा तुमच्या कुठाने नंतर दिसत आपण. हा तुम्ही शांत बस.
एक्स वी साइन v sin v x square याने याला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर sin v प्लस x स्क्वेअर dv. sin v dv dx v by dx equal to is equals to x v sin x v कॉमन घेऊन टाकू. शांत व्हायचं घेऊन टाकून जर काय Minus करायचं? x. हे जागेवर कटायला आहे ना यस जागेवर कटायला आहे. जागेवर Yes, sir. तर मग सर हा. मी शिकवतेच काही नाही. x स्क्वेअर sin v pv इधर जाके dx is equals to minus x हे minus x उरलं एक x उरणार का नाही यस यस उरलं काय x साइन sin v dv d is equals to minus dx dx उधर चला गया अब सेपरेशन वेरिएबल सेपरेशन ये x उधर चला जाएगा तो sin v dv minus 1 by x dx so integrating on both sides दोनों साइड में इंटीग्रेट माइनस करेंगे cos v on both sides तो क्या हो जाएगा Minus sin v dv minus 1 by x dx तो sin v का इंटीग्रेशन क्या आता है माइनस cos Minus v. cos. माइनस cos v और इसका माइनस Log. log ऑफ mod x प्लस log c log c सर सर वो जो माइनस एक्स आपने इधर से उसको डिवाइड कर दिया क्या क्या हाँ हुआ? प्लस होना चाहिए सर उधर माइनस एक्स है तो उधर जाके वो प्लस एक्स हो जाएगा किधर जाके अरे plus मेरी होगा? माँ डायरेक्ट डिवाइड कर दिया ये इधर क्यों जाएगा दोनों तरफ एक से डिवाइड किया तो अच्छा x कैंसिल हो गया इधर दो x ओके है सर डिवाइडिंग ऑन बोथ साइड्स मध्येच विसरून जाते वाटतं सगळं हाँ इसको भी माइनस log c कर देंगे आपका हिसाब कांस्टेंट ही से है क्योंकि सब माइनस है ना Yes, sir. तो प्लस बन जाएगा ए कुणाल काय करलं रे मोबाईल वापरतोय अरे कॉन्फिडन्स पाहिलं तर तुला आता म्हणजे बदमाशाने बोलायला बरं का नाही ना मित्रा भेटायला खतरनाक आहे प्लस लॉग सी हो यो पण आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन दिलं होतं ते y आणि x च्या टर्म्स मध्ये होतं मग आता आपलं आपलं काम आहे स्वतःचं किंवा आपण बीच्या जागी परत वाय वाय बाय E ची पॉवर नाही टाकायचं गरज नाही फक्त cos ऑफ बीच्या जागी काय आहे ना y बाय x y y वेळेनंतर तुम्ही तुम्हाला जवाब मिल चुका है डिग्री मी तो कोणत्या डिग्रीला आलो? तो ये बन जाएगा cos ऑफ y बाय x एक्स सी बरोबर जरा ते तू बरोबर ते हा, ठीक आहे आपण जे लिहिलेले ते पण बरोबर आहे त्यांनी log c च्या जागी फक्त c घेतलेले हे पण आन्सर बरोबर आहे ते पण बरोबर आहे असं काही विषय नाही. ठीक आहे हा काही लक्षात हां तुम्हाला कळलं का सर आता ते लॉग कसं काय केलं तुम्ही? log n plus log n लॉग mn होतं तरी बी हा मग x घेतलं तुम्ही हा. फक्त सर मी तेच म्हणतो होतो की याला cos त्याच्यापेक्षा आहे ना याला असंच राहू देत ना आपण याला c राहू देत हा फक्त c राहू दे कारण फायदा नाही log log कटत नाहीयेत ना सर काय त्यामुळे म्हणताय? असं राहू दे त्याला एक्सपोनेन्शियल नाही केलं चालत का एक्सपोनेन्शियल करायला हे इथं आहे ना c नुसतं x असतं तर करता आलं असतं. म्हणजे त्याला याला log इकडे 6 घेऊन लिहायचं जाऊ. त्याला log 6 Log लिहायचं six. x y आणि e की पॉवर cos v हा तसे लय घाण होतं ना मग तर काय फायदा? ते करू शकता असं पण करू ते- शकतो ना. त्यांना टाईप करलेत आपले बस बराबर हा, चुप. ठीक आहे आलं लक्षात ये हा, हे, सर. हा अर्धांत आलं लक्षात तुला आलं का हा तोल हा तोल Yes. हा हा, चला हे नुसती माझी चालेल ना तुझं? म्हणजे उत्तर तरी संपलेलं नाही. किती तर संपलं हे, तुला असेल लागेल हे इथं आन्सर संपलं हे दिस इज द सोल्युशन ऑफ answer. गिवन डिफरन्स Yes, sir. कॉस ऑफ मायनस सर, गम्मत सर होता. आता यांचं प्रिव्हिलेज सर उसको बोलो सर प्रिव्हिलेज हाँ चलो ठीक है तो पहले इसको सॉल्व कर लेते हैं और फिर यहाँ प्लस लेके क्या आंसर आता है वो देखते हैं तो दोनों भी साइन में क्या आंसर की तफावत है वो समझ में आ जाएगा ठीक है चला आता मेथड काय आहे तुम्हाला आता जरा सॉल्व करायचं हो हो यो सोबत लिहू का पण हाँ? सोबत लिहू
काय सोडून सॉल्व करून करताना लिहू शकतात ना, समजून घ्या. काय आता तुम्ही मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे आपण, याला dy/dx च्या फॉर्म मध्ये लिहायचं. बरोबर आहे, याला dy/dx च्या फॉर्म मध्ये लिहायचं. कसं लिहिणार dy/dx च्या फॉर्म मध्ये? x² - y² dx = 2xy dy. dy/dx च्या फॉर्म मध्ये लिहायचं x² - y² divided by 2xy dy/dx. लिहिलं? आता dy/dx च्या फॉर्म मध्ये लिहिले. मग आता तुम्हाला काय करणार आहे, सबस्टिट्यूशन करणे. हे याची 2 पॉवर याची 2 पॉवर याची पण 2 पॉवर डिग्री 2 आहे सगळ्या टर्मची, म्हणजे होमोजिनियस इक्वेशन आहे. तुम्ही असं याला सेपरेट करू शकता का, y ची टर्म y सोबत आणि x ची टर्म x सोबत नाही करू शकत. नाही. बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार आहे, तुम्ही सबस्टिट्यूशन करणार. dy/dx घेतलं तर y vx आपलं सबस्टिट्यूशन आहे. तर पुट y ही नेहमीची स्टेप राहणार आहे तुमची. जर dy/dx असेल, आता तुम्ही हेच सांगत होते, ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही dx/dy बी घेऊ शकता आणि x uy बी सबस्टिट्यूट करू शकता. त्यामुळे काही फरक पडेल का? नाही sir. फायनल आन्सर मध्ये काही फरक नाही पडत. ठीक आहे. हा, पण जास्त आपण फॅमिलियर कशासोबत तर dy/dx सोबत, त्याच्यामुळे मी प्रेफर करतो dy/dx ला गेलो. मग आता मी इथे dy/dx घेतलेले, तर y vx केलं, तर व्हॉट दिस इम्प्लाइज dy/dx काय भेटणार आहे? पहिलं फंक्शन जसं तसं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह 1, दुसरं जसं तसं, पहिलं डेरिव्हेटिव्ह dv/dx. आता हे नेहमीसाठीचं सबस्टिट्यूशन. मग आता तुमच्याजवळ x² जशा तसं, x² मध्ये काही बदल करतो का आपण? नाही. y मध्ये काय बदल होणार? v² x², y च्या जागेवर vx ठेवलं, 2x, x च्या जागेवर काही बदल होणार का? नाही. y च्या जागेवर काय बदल होणार? v × x², v × x म्हणजे डायरेक्ट x² लिहू का? y ची व्हॅल्यू ठेवली vx आणि हा पहिला x vx² आला, which is equals to dy/dx की जगह पे क्या आएगा? v + x * dv/dx. अब देखो x² यहाँ पर है, यहाँ पर है, यहाँ पर है, सब में से x² बाहर निकल के कैंसिल हो जाएगा. तो बचेगा क्या आपके पास? 1 - v². x² कॉमन निकलेगा तो बचेगा क्या? 1 - v² अपॉन 2v, और बाकी x² कैंसिल हो जाएगा. हाँ. ठीक है. हाँ, तोंडावर हात ठेवून हसणं चालू आहे. हा, आता मारी में तिथे येऊन dv/dx. ठीक है. अब ये v को इधर लेके जाते हैं, v को इधर ले जाते हैं, तो क्या मिलेगा आपको? 1 - v² अपॉन 2v -v. v इज इक्वल टू x * dv/dx. तो क्या आएगा आपके पास? सर इसको इधर भेज देंगे और dx को इधर भेज देंगे. तो शांत रहो. 1 - v² -2v² divided by 2v, which is equal to x dv/dx. अभी क्या आ गया? 1 - 3v² divided by 2v. हाँ, चल ध्यान तुमचं, x * dv/dx. तर x आणि dx आणि dv ला यांना सेपरेट करायचं. तर हा इकडे जाणार, हा इकडे जाणार, dx वर पाहिजे ना. 1/x dx. मग थांबायचं ना थोडं. लय भारी झाला खरं. हां, 1 - 3v². तो मातोला 2v 1 अपॉन -3v² dv, हे dx आहे. झालं. आता इंटिग्रेट करायला काय प्रॉब्लेम आहे? याचा डेरिव्हेटिव्ह वर बघायचा आहे का? याचा डेरिव्हेटिव्ह वर येईल का नाही? याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? -6v. मग इथं -6v आणायचं असेल तर -3 ने वर खाली मल्टिप्लाय करा, म्हणजे खालचं डेरिव्हेटिव्ह वर राहील आणि इंटिग्रेशन सहज करता येईल. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. मग इंटिग्रेशन ऑफ 1/x डक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2v अपॉन 1 - 3v² dv. म्हणजे काय करणार तुम्ही? -1/3 आणि याला मायनस मल्टिप्लाय केलं तर -6v अपॉन 1 - 3v² dv. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर दिसायला का? हा सर. आणि ते x चा डेरिव्हेटिव्ह वर आहे. 1/3. याचं इंटिग्रेशन काय येणार? log mod x is equal to -1/3 log of mod 1 - 3v² plus c. पाहिजे ती त्या log c करता येते आता. बरोबर आहे. log c केलं काय म्हणजे हे एकत्र मिसळून जाईल. हा, तो काय आन्सर दिले यांनी? करू शकतो log c एकत्र, सगळीकडेच लॉग असल्यामुळे फायदा होऊ शकतो आपल्याला. आता काय करायचं रे याला? आता ह्याला इकडे घेऊन जाऊत ना आपण. याला पहिले तर क्या सिंप्लीफाई करायचं. इस बार सिंप्लीफाई कर सकते हैं ना. ये नेगेटिव इधर आके पॉजिटिव बनेगा. हाँ, तो इसको आपने मान लो log c1 बोला है. सर 10 केल्यापेक्षा लॉग पूर्ण हे करून टाकू क्या? कॅन्सल किंवा हे आता करता येते. मग आता कसं करावं लागलं माहिती आहे? समजा तुम्ही याला log c म्हटले,
बरोबर आहे. मग 3 न तुम्ही मल्टिप्लाय करणार, क्यूब घेऊन टाका ना सरळ सरळ. याला वर घेऊन जायचं. हा मग क्यूब करा. क्यूब करायची क्यूब गरज कशाला, नाही क्यूब रूट मध्ये राहू घरी द्या. कॅन्सल करायचं x raised to 1 by 3 होते. त्याच्यापेक्षा 3 न multiply करा. 3 इकडे घेऊन जाऊन त्याचं क्यूब केलेलं चांगलं दिसेल. हा तर तसं काय. हा. मग आणि काय होईल माहिती का, -3 न मल्टिप्लाय करून टाका. अरे करा सर तसंच करणं लागू द्या आपण. आता 3 तिकडे पाठव म्हणजे मला मल्टिप्लाय करणार ना. लॉग एक्स क्यूब होऊन जाईल ते, हो, आणि प्लस काय होईल, लॉग ऑफ 1 मायनस 3 बी स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी. मान्य? हा? आता एक लक्षात घे, मी ज्यावेळेस 3 ला इकडे मल्टिप्लाय करतो त्यावेळेस 3 ने ह्याला बी मल्टिप्लाय केलेलं असणार आहे. हा? म्हणजे ते ऍक्च्युली 3 लॉग सी पाहिजे. 3 log C1. हा? 3 log C1. C1 करू म्हणजे शेवटी सी करता येते हा, असं. C असं हा, म्हणतो. असं C1 म्हणजे ते C1 चं क्यूब होऊन जाईल. ठीक आहे. हा, तर आता v काय रे आपल्याजवळ, v स्क्वेअर ला चेंज करावं लागेल ना आपल्याला. v ला काय करावं लागेल, y बाय x. v च्या जागी काय ठेवू शकतो, y बाय x. हा, तर v च्या जागी ठेवलं y बाय x, तुम्हाला भेटेल log ऑफ mod x क्यूब प्लस log ऑफ mod 1 मायनस 3 y स्क्वेअर बाय x स्क्वेअर which is equals to log of c1 cube. आणि c1 cube ला तुम्ही c म्हणा. मग हे काय झालेलं आहे, log of mod x cube ब्रॅकेट मध्ये काय, x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर. बरोबर आहे ना. ते क्रॉस मल्टिप्लाय करून log mn आणि इज इक्वल टू log c वेअर c इज नथिंग बट c1 cube आणि x स्क्वेअर ह्याच्यासोबत कॅन्सल झालं तर उरलं काय, log of x into x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू log c आणि सत्य शेवटी तुम्ही लिहू शकता log of x क्यूब मायनस 3xy स्क्वेअर इज इक्वल टू log c आणि म्हणून x क्यूब मायनस 3xy स्क्वेअर इज इक्वल टू c. ते झालं तुमचं फायनल इक्वेशन. त्यांनी x ने मल्टिप्लाय नाही केलेलं, x इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर C. म्हणजे त्यांनी हेच आन्सर म्हटलेलं आहे. याला सरळ c शी इक्वेट केलेलं आहे. आता मला सांगा ह्याच्यातून प्लस मध्ये काय फरक पडणार होता बघूया आपण. हा, जर मी इथं प्लस घेतला असतं, इथं जर मी प्लस घेतला असतं ते हे झाले, स्क्वेअर आला असतं फक्त. हा, इथं जर प्लस घेतला असतं 1 plus v square झाला. 1 प्लस v स्क्वेअर झाला असतं. बरोबर आहे. 1 plus v square. 1 plus 3v square. सर ते मायनस नाही, 20 नाही, 1 1 मायनस plus 20 3v स्क्वेअर square minus v square झाला. हा, मग तिकडे 1 minus 3v square आहे ना, 1 minus v square झाला असता. बस बाकी काही हे नसतं. जे काही चेंज झाला असतं तो करता येणार नाही तो. इथं 1/3 आलं नसतं, ते विचारायला लागतं तसं तसं मग लॉग घ्या. असं काय? बरोबर आहे का सर? Sir, minus का आलं? जे काय आलं असतं पण काय अडचण नाही. x square minus y square equals to cx. रेसिया मध्ये बोलायचं सर प्लस होईल. क्यों क्या प्लस का कोई मागे आन्सर. क्या, अरे सर मी सांगितलं ना अरे वो करके देखो ना आता है कि नहीं. चलो लिखो. लगेच करू. अरे ये लिखो. आहे वगैरे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, 1 plus 2 times e raised to x by y plus 2 times e raised to x by y in bracket 1 minus x by y into dy by dx is equals to 0. u. आता बघा तुम्ही, मला ह्याच्यामध्ये पाहिलं तर धडळ कळतं तुम्हाला. काय धडळ कळतं, इथे dy by dx घेतलं तर स्वतः हाताने कॉम्प्लिकेशन वाढवणार नाही तुम्ही. हो नक्कीच. कारण तुम्ही x बाय y च्या जागी u ठेवणं तुम्हाला सोपं आहे. तुम्ही जर y बाय x च्या जागी ठेवलं तर ते 1 बाय होऊन जाईल. मग काही मतलब येईल का त्याला, नाही कळतंय का तुम्हाला? y बाय x च्या जागी ठेवायचं म्हणजे याला काय 1/y बाय x. मग ते उगाच किचकट करणे. त्याच्यापेक्षा सुविधा आहे ना आपल्याकडं, ते x बाय y च्या जागी काय ठेवू शकतो तुम्ही, u. बरोबर आहे. हा, मग आता सगळ्यात पहिल्यांदा dy बाय dx ला लिहूयात आपण. ते dy बाय dx, आता dy बाय dx चे काय लिहावं लागेल, dx बाय dy. बरोबर आहे की dx बाय dy लिहावं लागेल की नाही. हा, मग इथं काय करणार तुम्ही, 1 plus 2 times e raised to x by y plus
काय रे थोडे काय 1 माइनस एक्स बाय वाय सर e रेस टू x by y को e रेस टू x divided by e रेस टू y क्या बोल रहे e रेस टू x by y है ना तो e रेस टू x divided by e रेस टू y नहीं कर एवढं काय पुढे काय करायचं आगे क्या करने का लिख दिया समझ e रेस टू 1 by v है ना फिर तो e रेस टू 1 divided by e रेस टू v अच्छा तो वो बोला तुम्हें अभी तक आवाज ए तो माहिती जागा चुकीची तू एवढं कसं काय बाहेर असू शकतो रे तुला कळतंय तू काय म्हणतो ई रेस टू एम बाय एन ला तू म्हणतो ई रेस टू एम बाय ई रेस टू एन लिहा म्हणून. ती m minus n याचा अर्थ काय असतो ई E रेस raised टू to मायनस minus एन n असतो म्हणजे तू एम मायनस एन आणि एम बाय एन दोघं e जायचं. रेस टू m minus e रेस टू n कर सकते हैं e रेस टू m minus e रेस टू 1 बाय सर मैंने क्या किया है 1 upon m by n by m तो कट होगा ना वो एक्सपोनेंशियल तसं कशा काही करायला सुरू तू तसं काही होतच नाही ना लॉज ऑफ इंडायसिस होतच का तसे लागू लॉज ऑफ इंडायसिस लागू झाले असते तर चांगलं होतं ना होत नाहीत ना सर इथं तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये करून घेतलं कारण dx by dy पाहिजे ना. कोएफिशियंटची पॉवर कधी निगेटिव्ह नसतो होऊन देत ना मी सांगितलं होतं पहिल्या exercise. तर डिफरन्शियल कोएफिशियंट पॉवरफुल निगेटिव्ह ते वरती गेलं तर मग dx by dy अरे मी dy by dx पे dx by dy लिहिले ना हां मी dy by dx रेस्ट टू द पॉवर मायनस 1 थोडी लिहिले dx by dy लिहिले उलट करून लिहिले ना मी ए dy by dx को मैंने क्या लिखा dx by dy लिहिले बरोबर आहे मग आता हा डिनॉमिनेटरला इकडे मल्टिप्लाय होईल तर काय भेटेल मला 1 प्लस 2 टाइम्स e रेस टू द पॉवर x by y dx by dy प्लस आता याला मल्टिप्लाय केलं म्हणून दोघांचे डिनॉमिनेटर dx by dy आहे ना तो 0 मध्ये जाऊन 0 मध्ये समावून जाईल उरलं काय तुमच्याजवळ 2 टाइम्स e रेस टू द पॉवर x by y 1 minus x by y is equals to 0 बरोबर आहे आता मला सांगा इथं आता हे तुम्ही लिहिलं dx by dy is equals to minus 2 times e to the power x by y into 1 minus x by y divided by 1 plus 2 times e to the power x by y याला म्हणजे सुटसुटीत लिहिणं आपण काय केलं पहिले जसं dy by dx एका साईडला आणि बाकीचं दुसऱ्या साईडला लिहित होतो ना तसं आपण dx by dy एका साईडला लिहिलं आणि बाकी साईडला दुसऱ्या साईडला पाठवलं आता आपण गोष्ट करूया आपल्या सबस्टिट्यूशनची जर जमलंच काय करायचं परेशान करायला थंडी वाजते नाही मग मात्र बघून तुला काय put x by y is equals to u x by y च्या जागी u ठेवलं तर x is equals to काय झालं uy आता याला कशासोबत डिफरन्शिएट करणार रे y सोबत dx by dy पाहिजे ना डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू सर x dx by dy है ना सर जो इंडिपेंडेंट Y. क्वांटिटी रहती है उसके Y. रिस्पेक्ट में अपन डिफरेंशिएट करते हैं तो तो x इंडिपेंडेंट Y. हां सर x डिपेंडेंट माय मिस्टेक you have done too much of mistakes काय म्हणतो ना काय नहीं सर अरे तो इसको डिफरेंशिएट करेंगे तो क्या हो जाएगा विथ रिस्पेक्ट टू y dx by dy इक्वल्स is equals to u पहला फंक्शन है जैसे दूसरे का डेरिवेटिव 1 दूसरे का डेरिवेटिव 1 प्लस काय बरोबर आहे नाही ना पहिले फंक्शन प्लस 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 बरोबर आहे सर अरे मूर्ख सर y विथ रिस्पेक्ट टू y घेतोय आपण पहिले फंक्शन असेल तसं y चं डेरिवेटिव 1 प्लस दुसरं हा. असेल तसं असं म्हणा. हा असं म्हणतो सर ते du by तुम्ही तिथं du by dy. dy लिहितो बरोबर आहे सर काही नाही चुकलं काही नाही विश्वास ठेवा चुकलं सर रे चुकलं अरे dy y च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करतायत सर y च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट y च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करते पहिलं फंक्शन असेल तसं y चं डेरिवेटिव 1
प्लस वाय जशाला तसा. आणि मग काय लिहिलं होतं मागच्या वेळेस? अच्छा मी हेच लिहिलं का? हे काय चाललं तुमचं तुमच्यामुळे झाले काय गेलं चालू आहे काही ना काही. काय झालं सर इकडे सगळ्यांना थंडी वाजते. ए भैया दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. सर तिकडे दरवाजा बंद पाहिजे. कर. सर घर पे उड़े सर अरे भैया अहो, कर देना. खरंच. सर आप बोल रहे थे बेसिकली हाँ, चल सर ये वाले बोल रहे आप तो लगेगी ना. वा. शांत घ्या आणि शांत राहा. तू एवढं वाटतं तिकडे मागे बोललीस. सर तिला एकटीला वाटतं सर ये भी मगर थंडी वाजते ये का? होगा. नाही का? मगर थंडी वाजते का? नाही नाही उद्या बसून आहे ना स्वेटर बिटर काहीतरी घालून यायचं ते. हो, सर. सर मी मला नाही म्हणत थंडी नाही वाजत आहे तुला. समोर होतं ना एकदम खिडकीच्या त्याच्यामुळे. झाले सगळे आता झाले सगळे. चला पुढे चला. आता dx by dy ठेवलं u plus y du by dy. dx by dy काय ठेवलं u plus u plus y du by dy. ए dx by dy की जगह पे ये रख दिया u plus y du by dy. आता इकडचं सबस्टिट्यूशन ठीक आहे. is equals to minus 2 times of e raised to x by y की जगह क्या आएगा u e to the power u ब्रैकेट के अंदर क्या आएगा 1 minus u divided by 1. अरे बाबा गप्प ना बेसिक होते ना सर काय तू चालला याचा 1 plus 2 into e to the power. समोर काय? बघा बरं ए सब्स्टिट्यूशन बघा हाँ x by y की जगह पर क्या रखा हमने u. x by y की जगह पर क्या रखा u. x by y की जगह पर क्या रखा u. अब क्या करना है हमें u. अभी हमें सेपरेशन करना है du और dy वाले टर्म्स का. ठीक है यस सर हाँ जैसे dy by dx में हम लोग x को चेंज नहीं करते y की जगह पर सब्स्टिट्यूशन करते हैं वैसे dx by dy वाले सीन में क्या करते हैं एक dx by dy वाले सीन में क्या करते हैं हम लोग y रहता है x की जगह पर सब्स्टिट्यूशन करते हैं और उधर y की जगह सब्स्टिट्यूशन करते हैं का हे मूर्खांनो इथं कोण आलं y आणि u मध्ये आलं ना आणि तिकडे काय येत होतं v आणि x येत नव्हतं का. हो ना सर. हाँ तो u du और dy को सेपरेट कर लक्ष्य दे du और dy को वेरिएबल सेपरेबल फॉर्म में लाना है. कैसे लाया जा सकता है यहाँ पर त्याला मल्टिप्लाय करून तिकडे जाऊ. इसको काहीच नाही तिकडे पाठवून ना सर त्याला याला खाली घेऊन हा, टाका त्याला वायला इकडे घेऊन टाका. इसको मल्टीप्लाई करते थे सिंप्लीफाई करते थे. Simplify. तो 1 प्लस 2 टाइम्स ऑफ e raised to u u plus y. Plus y du by dy. सर हाँ पहिले काय करा पहिले u ला इकडे पाठवा. कोणते u लिहायचं बघ. u आहे u प्लस y आहे ना हाँ तर u ला इकडे पाठवा ठीक आहे चालतं. आणि नंतर मग y पण इकडे येऊन जाईल आपला y आणि into du by dy हेच बरोबर आहे. minus 2 times e to the power u 1 minus u divided by 1 plus 2 e raised to u. याच्यातून सबट्रॅक्ट करणार u ला बरोबर आहे. हो सर. अब क्या त्याला आतमध्ये multiply करून टाका. e raised to u इसको मल्टीप्लाई कर देते हैं minus 2 times माइनस माइनस प्लस हो जाएगा 2u e raised to Plus u 2u और इस u से इसको मल्टीप्लाई किया तो माइनस u क्रॉस मल्टीप्लिकेशन minus u minus 2u. e raised to u और डिवाइडेड बाय आएगा 1 plus 2 times e raised to u. Cancel होता है. तो ये दोनों कैंसिल हो जाएंगे. ठीक है और बचेगा क्या माइनस 2 टाइम्स e raised to u minus u divided by 1 plus 2 times e raised माइनस to कॉमन u. घेऊन टाका. हाँ तो आपके पास है इधर y into du by dy. सर U, y U. y and dy y dy इधर आ जाएगा ये इधर आ जाएगा. ठीक है हाँ तो क्या मिलेगा आपको ये इधर न्यूमरेटर में आ जाएगा 1 1 plus plus 2 times e raised to u divided by ये डिनोमिनेटर में आएगा माइनस ये माइनस को इधर ही रखते हैं प्लस वाले टर्म्स इधर लाते हैं 2 e raised to u plus u और इधर रखेंगे माइनस माइनस 1 by y dy. चलता है ना ऐसा चालतं. माइनस इधर ही रख दिया हाँ. माइनस सर इकडे हे लिहायचं राहिलं du सॉरी. हाँ इधर du बच गया लिखना. हां ठीक है तो बस अभी वेरिएबल सेपरेशन हो चुका है. शायद हो सकता है कि नीचे वाले का डेरिवेटिव ऊपर है विद रिस्पेक्ट टू u इसका डेरिवेटिव 1 इसका डेरिवेटिव आहे. है तो सीधा इंटीग्रेट करते हैं तो आपको आंसर मिल जाएगा. तो इंटीग्रेटिंग ऑन बोथ साइड्स इंटीग्रेटिंग ऑन बोथ साइड इंटीग्रेटिंग ऑन बोथ साइड्स क्या मिलेगा आपको इंटीग्रल ऑफ
नाही सर याच्यात u मल्टिप्लाय होत असतं ना. कशाचं म्हणतोय तू? आता e की पॉवर 2x असलं यूचं हे घेतात डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह. आणि त्याचं वनच येईल ना. अरे विथ रिस्पेक्ट टू यू आहे ना, यू चा डेरिव्हेटिव्ह 1, टू चा शब्द सर त्याचं म्हणणं आहे ई रेस टू यू आहे ना, त्याचं हे काय येतं डिफरन्शिएशन घेतो ना आपण. जसं तसं येतं. तसं नाही नाही तिथं e ची पॉवर जी आहे ती टर्म म्हणतो. अरे कॉन्स्टंट असलं ते मल्टिप्लाय होतो. अच्छा. बस बाकी काही नाही. कंपोजिशन हा, composition. e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. e रेस टू 2x आहे आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. हां. इथे e रेस टू u चा आहे. डेरिव्हेटिव्ह u वन. लॉग तो आपको मिलेगा 1 प्लस 2 टाइम्स e रेस टू u अपॉन 2 e रेस टू u प्लस u du इंटिग्रेशन dy. तो ये आएगा log ऑफ मॉड u प्लस 2 टाइम्स e रेस टू u माइनस log ऑफ मॉड y प्लस log c. तो ये इधर आके प्लस कर दो इसको, तो log ऑफ u प्लस 2 टाइम्स e रेस टू u इंटू y इज इक्वल टू log c. तो u की जगह रख देते उसकी वैल्यू x बाय y, तो क्या मिलेगा आपको y टाइम्स x बाय y प्लस 2 टाइम्स e टू द पावर x बाय y इज इक्वल टू c. अब ये चाहो तो y से मल्टीप्लाई करके y y कैंसिल कर सकते हो या फिर ऐसे ही रख सकते हो. क्या रखा है आंसर में? आहे ठेवलेले आहे तसं. कैंसिल कर देते y को कैंसिल किया उन्होंने, तो अंदर मल्टीप्लाई किया y इनटू तो x होऊन जाईल. x प्लस 2y e रेस टू x बाय y इज इक्वल टू c. और नीचे y है तो ये y इसे कट जाएगा, तो आंसर मिलेगा x प्लस 2y e रेस टू x बाय y इज इक्वल टू c. सांगा मला काय प्रॉब्लेम आहे? अनंत, श्रवण, कुणाल, तोळे, पंडित, आवटे, ओंकार, वॉक, तानवानी, तानवानी पिंपळे. काहीच नाही. ठीक आहे, दोन व्हेरिएशन आपण पाहिले, एक y बाय x त्याचा डिफरन्स ठेवा आणि x बाय y. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगतो, तुम्हाला अशाच पद्धतीचं होमोजिनियस इक्वेशन दिलेलं असेल याचं पर्टिक्युलर सोल्युशन काढायला सांगतील. जसे की क्वेश्चन नंबर पहा, क्वेश्चन नंबर 10 पहा. हां 10 मध्ये काय दिसतंय? तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करायचे वेअर y ऑफ 1 इज इक्वल टू 0 दिलेले आहे. y ऑफ 1 0 दिलेले याचा अर्थ काय होतो का? y की जगह पे 1 to 0 नहीं, y ऑफ 1 इज इक्वल टू 0 का मतलब है y का वैल्यू 0 है जब x का वैल्यू 1 है. f ऑफ 1 के जैसा है ना वो, y का वैल्यू 0 लेना है जब x का वैल्यू 1 रहेगा. तो जब आप जनरल सॉल्यूशन फाइंड आउट करेंगे तो उसमें लक्षण ये, उसमें आपको x का वैल्यू 1 रखना है, y का वैल्यू 0 रखना है, जिससे आपको आर्बिट्ररी कांस्टेंट का वैल्यू मिलेगा. उससे आपको पर्टिकुलर सॉल्यूशन मिलने वाला है. कळतंय का? सोडवायचंय का? जर आली तो हा सोडून मग मीटिंग आहे. त्याच्यानंतर 11वा क्वेश्चन आहे. 11व्या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला x आणि y चं पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं आहे. 1144 तर मला असं वाटतं की काय टाइम झालं? 1144 हा, ठीक आहे ना. माझं काय म्हणणं आहे, आणखी एक प्रश्न सोडूया 10वा वाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन काढायचे. पण तुम्हाला बाकी सगळे क्वेश्चन ट्राय करता आले पाहिजे. त्याच्यात वेगळं काय मला सांगा. काय एक लेक्चर आणखी आपण वाया घालवायचं हेच प्रश्न सोडवण्यामध्ये. फार तर फार तुम्हाला याची पीडीएफ देऊ शकतो मी ग्रुपवरती. मला चालेल. याची पीडीएफ बनवली, क्वेश्चन देऊन देतो. सर थांबा ना व्हिडिओ जर एक मिनिट. नाही ते इथं फोटो काढतो आम्ही आणि मग तुम्ही लगेच क्वेश्चन सांगा. हाँ, मैं क्वेश्चन लिख लेता हूँ पूरा. आपको फोटो निकालना, फोटो निकालो, या फिर मुझे अनुमति देते हो सॉल्व करने की तो मैं सॉल्व करता हूँ. तो एक्स वाई डी वाई बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस 2y स्क्वायर. y ऑफ 1 इज इक्वल टू 0. इसका मतलब समझना जरूरी है. मैं तो एक काम करूँ, यस सर. क्या कर एक्सरसाइज 6.4 आहे का, त्याचं सोल्युशन देखील पीडीएफ बनव. एवढेच क्वेश्चन आणि ते टाकून द्यायचे. 6.4 आणि 6.3 चा पण शेवटचा क्वेश्चन बनव. काही ते होमवर्कला दिलेलं ना तुम्हाला रिड्यूस करण्याचे, ते बी नाही जमलं नाही पाहू शकता. 6.3 चा शेवटचा क्वेश्चन ते
ग्रुपवर देतो टाकून 2023 च्या ग्रुपवर टाकून देतो. हो हमारी बाकी तो हा वाटलंच तर तुम्हाला खाली जायचं असेल तुम्ही हे पटकन करतो मिटवतो मी. अजून 15 मिनिटं आहे सर. हां सर. हा, मग काढा. होतात ना डेली ना एक क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. लिहा. 12 वाजेपर्यंत काय करतो तुमचं मीटिंग आहे ना. जाऊ दे आपली एक्सरसाइज संपवण्याशी मतलब होतं. हे संपलंय त्याच्यामुळे काही नाही प्रॉब्लेम मला. असं पण हे बघा. त्याच्यापेक्षा सोपं आहे. हा ही जी एक्सरसाइज है उद्याच्याला मी वो जो आप बोल रहे थे ना लीनियर डिफरेंशियल इक्वेशन की बात कर रहे थे ना आप. आहे यावर एक मागच्या वर्षी नव्हतं सिलेबस मध्ये. नव्हतं पण वो आप बोल रहे थे ना मेंस में वो बहुत कम सर जाता माझं असं ऐकण्यात आलं की 25% रिड्यूस असते. हा, फक्त हा. ऐकलं मग काही कन्फर्म माहित नाही. असं असं चुकीचं. Google नाही सर, पण एकाच ते याच्यावर मागच्या एकाच वेळेस सेंटर आहे. आता ही सरकार बदलली ना तर मागच्या वेळेस कोण होतं उद्या ते सांगू काही नाही ते तसलं काही लक्षात नाही ठेवायचं पुरं शिकायचं पुरं करायचं चला. नाही तो त्याचं नाही म्हणत आहे. हा. सर्व अरे, शिरा- एक थांबा ना, मिनिट. थांबा ना, सर, या बाकी तो आहे. technique आहे, सर. अरे, एक मिनिट. हा. तर बघा आता 10व्या प्रश्नामध्ये काय आहे बाकीचे प्रश्न तुम्हाला सगळ्यांना ट्राय करायचे आणि तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो महातोडे तर मला दोन्ही ग्रुपवरती टाकून दे 2023 वर आणि फर्स्ट बॅचवर आणि मला पण हा म्हणजे मी तुला पाठवतो हा नंतर. हे बघा आता या प्रश्नामध्ये काय आहे रे तुम्हाला हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायला सांगितलेले पण त्यांनी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली इकडे वाघमारे ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली. ही इन्फॉर्मेशन काय सांगते की y ऑफ 1 इज इक्वल टू 0 म्हणजे फंक्शन काय आहे तुमचं फंक्शन मध्ये आउटपुट काय आहे y आउटपुट आहे आणि इनपुट काय आहे 1 आहे. मग आता जरा ह्याच्याकडे बघा dy/dx काय दिसते तुम्हाला कोण डिपेंडंट आहे कोण इंडिपेंडंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आहे की नाही म्हणजे y इज डिपेंडंट ऑन x म्हणजे x झाला तुमचं इनपुट x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जनरल सोल्युशन काढणार त्यावेळेस तुम्ही x ची व्हॅल्यू काय घेणार 1 आणि y ची व्हॅल्यू काय घेणार 0. हेच कळतंय ना याच्यावरून हे महत्त्वाचं समजणे तर जसं f ऑफ 1 इज इक्वल टू 0 चा अर्थ काय असतो व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज 0 व्हेन x इज इक्वल टू 1 तसंच इथं व्हॅल्यू ऑफ y इज 0 व्हेन इनपुट इज 1. कळतंय का नहीं कळतंय हो सर. ये यहाँ पर इम्पोर्टेंट है समझना यहाँ सीधा सीधा x का वैल्यू 1 और y का वैल्यू 0 नहीं दिया है समझना है आपको फंक्शन के फॉर्म में दिया है. और रही बात बाकी डिफरेंशियल इक्वेशन सॉल्व करने की वो तो हम कर सकते हैं dy by ला dx डिवाइड मध्ये टाकून दे. dy by dx is equals to x square plus 2y square divided by xy. तो dy by dx है तो पुट क्या होगा y is equals to vx तो dy by dx क्या होगा सही है हाँ सही है. dy by dx की जगह पर लिखेंगे v plus x dv by dx और यहाँ पर क्या आएगा x square as it is plus 2 times of y square मतलब क्या v square x square और डिनोमिनेटर में क्या आएगा y मतलब vx तो x into y मतलब x into v x square सही है. आता बरोबर. तो x square कैंसिल हो जाएगा बचेगा क्या v plus x dv by dx which is equals to यहाँ पर 1 बचा है 1 plus 2v square divided by v बचा है. ते v कडे पाठवून द्या. हाँ तो ये v को उधर भेज देंगे और फिर सेपरेशन करेंगे तो क्या मिलेगा 1 plus 2v square प्लस v स्क्वायर ये v माइनस इधर आके माइनस हो जाएगा तो माइनस v square अपॉन v तो क्या बचेगा ऊपर 1 plus v square बचा है डिवाइडेड बाय v और इधर बचा है x into dv by dx. dx. तो सेपरेशन करेंगे और देखेंगे क्या होता है. हे इकडे पाठवून द्या 1 प्लस v मध्ये तो v वाला इधर ऊपर है dx इधर आ जाएगा तो आपको मिलेगा v इधर ऊपर जाएगा 1 upon v square 1 v upon 1 plus v square is equals to x dx और यहाँ हो जाएगा dv. ठीक है तो नीचे वाले का डेरिवेटिव ऊपर मिल सकता है 1 plus v square का डेरिवेटिव ऊपर मिल सकता है 2 उसे से मैं डिवाइड कर रहा था. तो आप इसको इंटीग्रेट करेंगे ठीक है ऊपर नीचे 2 से मल्टीप्लाई कर दिया
तो 2v अपॉन 1 प्लस v स्क्वायर dv, तो क्या मिल रहा है आपको 1/2 log ऑफ मॉड 1 प्लस v स्क्वायर इज इक्वल टू x स्क्वायर बाय 2 प्लस c। तो आप पूरे इसको c1 बोल सकते हो और पूरे इसको 2 से मल्टीप्लाई कर सकते हो, तो आपको मिलेगा log ऑफ मॉड 1 प्लस v स्क्वायर इज इक्वल टू x स्क्वायर प्लस 2c1, या फिर ऐसे ही रखो क्योंकि यहाँ पर आपको पर्टिकुलर वैल्यू निकालना है c का, तो इसको ऐसे ही रखो, ठीक है। हाँ सर। c का वैल्यू निकालना है ना हमें यहाँ पर। अब ये आपका जनरल सॉल्यूशन हो रखा है, यहाँ पर सिर्फ v की जगह पर वैल्यू रख देते हैं अगेन log ऑफ 1 तर ते प्लस तिकडे राईट हँड साइडला लॉग मॉड v बनते लॉग मॉड x बनते ना. log 1/2 कॅन्सल होऊन जाईल ना. नाही लॉग x बनते ना. log x कोणतं बोलतोय? x स्क्वेअर बाय RHS ला खाली पा सर 1/xl बाय ते हो आपण हा. सॉरी तेच 1 बाय x म्हणलं. पाहिजे, हा. बरोबर आहे, हे 1 बाय x dx पाहिजे, हम्म. 1 बाय x dx, 1 बाय x dx log x म्हणजे log x log ऑफ मॉड x प्लस log c लिहून टाकूया आपण. लॉग मॉड c1 लिहून टाका 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. हा 2 ना स्क्वेअर पाठवून 2 नाही राहू दे त्याला आता, कारण आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू काढायची ना. निघू द्या. काही जर केलं चालतं. आता c ची व्हॅल्यू निघणारच आहे ना आपली. 1 प्लस v स्क्वेअर मतलब y स्क्वेअर बाय x स्क्वेअर इज इक्वल टू log ऑफ मॉड x x प्लस log c. c सर सीच घेऊ आपण ते log c काय घ्यायचं का पर्टिक्युलर व्हॅल्यू. हा हे लॉग मध्ये सगळं चांगलं आहे. काही बी घ्या, काही नाही फरक पडत त्याचा. आता आपल्याला y आणि x काय घ्यायचं, y 0 घ्यायचं आणि x काय घ्यायचं 1 घ्यायचं. y 0 घेतला तर हे काय होते रे 0 आणि log 1 ची व्हॅल्यू काय ते 0. म्हणजे if y इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 1 असं घ्यायचं ना, तर लेफ्ट हँड साइड काय होणार लॉग आहे मध्ये 0 0 होऊन जातं. इज इक्वल टू इकडे Zero. x ची व्हॅल्यू 1 घेतली 0 म्हणजे c log c ची व्हॅल्यू 0 येते. log c ची व्हॅल्यू 0 येते म्हणजे 1 c इक्वल टू 1 म्हणजे c काय झालं 1 येणार आहे. ठीक आहे. आणि हेच जर समजा तुम्ही नुसतं c नुसतं घेतलं c घेतलं असतं तो वन आले 0 आली असती व्हॅल्यू तर व्हॅल्यू 0 आली 0 असती. 0 असं कसं शक्य? काहीतरी चुकलं मग आपलं. काही नाही. नुसतं c घेतलं असतं 0 आले. सर ते काय दिलेलं आहे वरती y इन ब्रॅकेट 1 इक्वल टू 0 काहीतरी मीनिंग असेल ना सर त्याचा. कसं ए मूर्ख मीनिंग काय y ऑफ 1 इज इक्वल टू 0 म्हणजे x जेव्हा 1 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू 0 आहे. सर ऐसा इसका मतलब ये है कि y डिपेंडेंट है ना, तो अपन जो डिपेंडेंट क्वांटिटी उसके रिस्पेक्ट में लेते हैं तो वहाँ पे dx by dy आना चाहिए ना. कोई उसका उसका कुछ नहीं मसला. सर फिर वो वहाँ पे जाके इजी हो जाता है इंटीग्रेशन के बाद. नहीं तो c का वैल्यू क्या आ रहा है? c का वैल्यू अगर हम log c लेते हैं तो फिर इसका ए नाही कसं झालं असतं माहिती का ते? आपण सॉल्व केलेलं बरोबर आहे. ते आपण सॉल्व केलेलं बरोबर आहे. चेक केलं पूर्ण बरोबर आहे. हा बरोबर आहे. मग आता इथं व्हॅल्यू काय होऊ लागली log c ची व्हॅल्यू 0 येते बरोबर. हा म्हणजे दिस इम्प्लाइज व्हॉट c मस्ट बी 1 कारण log 1 ची व्हॅल्यू 0 असते. हम्म. समजा प्रश्न आपला असा आहे की आपण जर log c न घेता फक्त c घेतला असतं तर काय झालं असतं? हा. बरोबर आहे ना? c1 आहे ना. हा? C 0 वाला असता ना. तर c 0 येते असं वाटतंय ना आपल्याला, तर आपण करून पाहू ना. समजा आपण आता इथंच ह्याच्यामध्ये आपण काय करूया, आपण घेऊया 1/2 log ऑफ मॉड 1 प्लस y स्क्वेअर बाय x स्क्वेअर इज इक्वल टू log ऑफ मॉड x प्लस c.
असा कॉन्स्टंट घेतला आपण बरोबर आहे कॉन्स्टंट लॉग सी नाही घेतला आपल्याला पुट करायचं x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 0 बरोबर आहे 0 0 प्लस सी पुट करायचं ना आपल्याला हा मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू शकतो रे व्हॅल्यू डायरेक्ट जर पुट केलं तर क्लिअर येतंय ना त्याच्यात थोडे आपल्याला हे करू शकतो आपण सिम्प्लिफाय करून नाही आता सिम्प्लिफाय याला सिम्प्लिफाय करून ट्राय करायचं सर सिम्प्लिफाय करून फायदाच काय पण जर सिम्प्लिफाय करतोय आपण एवढं करून डायरेक्ट व्हॅल्यू पुट जर केलं तर संपला विषय ना फरक हा पडतोय जर इकडे जेव्हा तुम्ही लॉग सी ला सिम्प्लिफाय करता इकडे येईल एक्स सी इकडे येईल 1 प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर ची पॉवर हाफ तर 1 प्लस 0 रूट 1 ची व्हॅल्यू 1 आणि एक्स वाय एक्स हे काय काय पाहिलं सांग काय पाहिलं सांग लॉग इकडे आहे का राईट हँड साइडला येईल एक्स सी इकडे येईल 1 प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर ची पॉवर हाफ तर वाय 0 आहे म्हणजे रूट 1 ची व्हॅल्यू 1 एक्स ची व्हॅल्यू 1 हां हो जा बरोबर एक्स सी इक्वल्स टू 1 वैच काय माहिती नाही लॉग कॉन्स्टंटचा लॉग सी नाही घेतलं तर चालू आहे ना नाही नाही सर तुम्ही काही जर घेतलं त्याचं काय म्हणणं आहे ते लॉग सी घेतलं नाही समजा आपण सी घेतलं तर ह्या हाफ आहे ना तिथं हाफ लॉग ऑफ ते ना हाफ वरती पाठवून देऊ मग ते रूटच्या आतमध्ये जाईल त्याची व्हॅल्यू 1 येते तिसरी स्टेप चौथी स्टेप वरती तिथे आहे ना हाफ वरती पाठवलं आपण ते सी सीच घ्या तुम्ही फक्त रूट- या x ला रूटच्या मायनस आतमध्ये. टाका लॉग मायनस लॉग x मग ते x डिवाइड मध्ये जाईल बरोबर व्हायचं मग आपण सर मी एक सांगतो तुम्हाला तिथं जर समजा आपण पाठवलं नाही हो ना म्हणजे तुम्ही हे म्हणताय ना की याला सिम्प्लिफाय जर केलं आपण तर हा काय येणार आहे लॉग ऑफ रूट 1 प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर Divided by- मायनस लॉग एक्स हा त्याला तसंच राहतं प्लस सी हां तरी पण 1 येईल लॉग ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 1 कशी येणार सी टाका व्हॅल्यू बरोबर टाक ना टाक e की पॉवर c ला नवीन कॉन्स्टंट म्हणाला रूट 1 ची व्हॅल्यू 1 आणि लॉग 1 ची व्हॅल्यू काय येते बाळा तरी बी झिरो येईल ना काही बी कर झिरो येईल सी को लॉग सी पुट करो e की पॉवर c घ्या ना मी काय म्हणतोय त्या c ला c1 घ्या c1 याला एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करा एक्सपोनेन्शियल ती कर त्यांना काही फरक नाही पडत का बरं सांगतो तुला समजून मी इथे ई घेतलंय बरोबर आहे तुझ्याजवळ काय आहे 1 प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स आहे आणि दिस इज इक्वल टू ई टू द हा पॉवर नवीन सी कॉन्स्टंट हा नवीन कॉन्स्टंट जो भेटेल आपल्याला काही बी असू दे ते काही फरक नाही पडत इथं काय होतंय तुझं 1 वन खाली हे पण 1 1 येतंय वन आहे सर 1 येतंय मग रूट वन अपॉन पण सर आपण एवढं करणारच कशाला आहे तिथून डायरेक्ट तिथून पूर्ण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करणार लॉग c नाही घेतलं तरी पण व्हॅल्यू 1 येते पण जर तसं ठुलं तर नाही आणि मला एक सांगा आपण x ची व्हॅल्यू काय घेतोय 1 घेतोय y 0 घेतोय ना हा न्यूमरेटर मध्ये रूट 1 खाली 1 रूट 1 1 च्या बरोबर आणि e की पॉवर c नवीन कॉन्स्टंट आहे सो अरे पण मला एक सांग हा जर व्हॅल्यू 1 येते तर ही 1 तेव्हाच येऊ शकते जेव्हा e चा पॉवर 0 असेल हा. म्हणजे हा c 0 असेल असं नहीं तो सर दोनों को बाद में फिर लॉग लगा दी तो फिर जीरो आ जाएगा और ये सी आ जाएगा तीन नहीं 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 देखो ऐसा है ये बात समझे हम लोग यहाँ पर कि हमारी दिक्कत कहाँ पर आ रही है समझ में आ रहा है आप लोग को हमें दिक्कत कहाँ पर आ रही है हमें दिक्कत ये आ रही है कि जब हम इंटीग्रेट कर रहे हैं जब हम इंटीग्रेट कर रहे हैं तो यहाँ कांस्टेंट हमने लॉग के साथ में लॉग ना लेते हुए कुछ और लिया लॉग के साथ में लॉग ना लेते हुए कुछ और लिया तो हमारा ये कहना है कि हमारे कांस्टेंट का वैल्यू अलग आ रहा है जीरो वो जीरो आ रही है ना तो यहाँ पर हमारा वैल्यू क्या आ रहा था अगर हम log c लेते हैं तो वैल्यू आ रहा है 1 c का वैल्यू और log c नहीं लेते हैं तो 0 आ रहा है ऐसा तो होना नहीं चाहिए क्वेश्चन इज मॉडिफाइड है नहीं लेकिन क्यों नहीं होना चाहिए एक आप मुझे बात बताइए कि सर आपण जनरल सॉल्यूशन काढत असतो नहीं 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 मुझे एक बात बताइए ना कांस्टेंट तो कुछ भी आ सकता है ना तेच तर कांस्टेंट तो कुछ भी आ सकता है आप समझिए हो क्या रहा है बिल्कुल अब मेरी बात पकड़ में आ गई हमने जब जनरल सॉल्यूशन लिखा ना ए बेटा लक्ष्य दिया हमने जब जनरल सॉल्यूशन लिखा ना तो हमने c की जगह log c कांस्टेंट पकड़ा है और उसके हिसाब से आपको वैल्यू मिल रहा है
अगर हम log c की जगह सिर्फ c कांस्टेंट पकड़ते हैं तो पर्टिकुलर आप नंबर्स वही रख रहे हो। लक्षण क्या होते थे, जब हम डिफरेंशियल इक्वेशन का जनरल सॉल्यूशन लिख रहे हैं तो कांस्टेंट हम हमारी मर्जी से कुछ भी ले सकते हैं। हमने शुरुआत में log c लिया तो उसके अनुसार c का वैल्यू 1 आएगा, अगर हम सिर्फ c लेते तो उसके अनुसार 0 आएगा। उसमें दिक्कत क्या है? बिल्कुल सीधी सी बात, कांस्टेंट हम जो मर्जी ले रहे हैं उसके हिसाब से हमारा आंसर आ रहा है ना। तो बात बिल्कुल क्लियर है, आपका दोनों भी आंसर सही आएगा। बस ये है कि ज्यादातर केसेस में जब लॉग आ रहा है तो लॉग ही लेना, क्योंकि आंसर उस तरीके से होगा। बाकी आप बोर्ड में अगर जीरो भी लिखते हो तो कोई दिक्कत नहीं है, ठीक है। फाइनल इक्वेशन के सारा का दोनों दिए होंगे सर ये फाइनल इक्वेशन के लिए नहीं ऐसे नहीं होता ना। फाइनल इक्वेशन के लिए हाँ तो फाइनल इक्वेशन क्या होगा? फाइनल इक्वेशन कहाँ गया अभी? ते सी ला तिथे टाका ना वरती इन जनरल इक्वेशन। सर ते तिथं हाँ खालचं तो देखो यहाँ पर अगर c का वैल्यू रख भी देते 1 तो भी ये 0 ही बन रहा है ना। हाँ वो भी तो है ना सर। अरे वो हमने वो बात ही नहीं ध्यान में हाँ रखी। ना फिर सर। है बेटा, अबे अभी अगर हम पर्टिकुलर सॉल्यूशन लिखते समय c की जगह 1 रखा तो ये 0 बन रहा है, और सीधा c लिया तो भी 0 ही आ रहा था। मतलब बात एक ही आ रही है। काही जणांना गेलो उडालो। चलो ठीक है, कल की क्लास में मिलते हैं। बच्चों को फाइनल हो गया ना फाइनल। अभी क्या है, जैसा है वैसा बस, तो c की जगह वो वैल्यू डाल दो और खत्म है। लॉग ला रिमूव केलं हाँ बेटा कल मिलते हैं। लॉग ला